लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि वसवत्यापासून. काय झालं नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. थोडं बोलायचं होतं असं म्हणते आता नंदिनी. तर वसवत्या म्हणतात बोल. तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला. खूप भावूक असते आता इथे बघा नंदिनी प्रेक्षक हो. मी का करण असं आणि तुला कोण सांगितलं हे असं म्हणते आता वसवत्या. त्याने काय फरक पडतो असं म्हणते आता नंदिनी. फरक पडतो नंदिनी असं म्हणतात आता वसवत्या. कोणी सांगितलं तुला हे सगळं असं म्हणते वसवत्या. पिहू असं म्हणते आता नंदिनी. तर आता वसवत्याला शॉक बसतो. पिहू तिचा काय संबंध इथे असं म्हणते आता वसवत्या. कारण तुम्ही बोलत असताना तिने खोली बाहेर थांबून सगळं ऐकलं होतं आत्या असं म्हणते आता नंदिनी. कमाल आहेस तू नंदिनी. अगं तिने सांगितलं आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू मला जा विचारायला आलीस असं म्हणते आता वसवत्या. अगं लहान मुलगी आहे ती. काहीतरी ऐकते वेगळंच काहीतरी जाऊन सांगते. तिच्यावर काय विश्वास ठेवतेस तू असं म्हणतात वसवत्या. म्हणजे पिहू खोटं बोलते असं म्हणते आता नंदिनी. अर्थात असं म्हणतात वसवत्या. म्हणजे तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही असं म्हणते आता नंदिनी. अजिबात नाही असं म्हणतात आता वसवत्या. कोण दीपक आणि त्याचा आणि माझा काय संबंध? तो तुझ्या आनंद निवास मध्ये काम करत होता ना. मग मला कसा तो ठाऊक असेल असं म्हणतात वसवत्या. हे बघ नंदिनी, त्याने तुला किडनॅप केलं, तुझ्यावर हल्ला केला एवढंच मला त्याच्याबद्दल माहिती आहे असं म्हणतात वसवत्या. ठीक आहे फाईन असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही म्हणताय तर तुमच्यावर विश्वास ठेवते मी. मला एकदा तुमचा फोन देता का असं म्हणते आता नंदिनी. का असं म्हणतात वसवत. सांगते ना असं म्हणते आता नंदिनी. असंही तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही आहे ना. तर मग फोन द्यायला काही हरकत नसावी असं म्हणते आता नंदिनी. नाही ना असं म्हणते आता नंदिनी. द्या असं म्हणते ती. तर आता वसवत्या फोन घ्यायला जातात आणि आता फोन देतात त्या नंदिनीला. तर आता नंदिनी लवर म्हणून नाव सेव्ह केलेलं असतं बघा प्रेक्षक हो वसवत्याने दीपकचं. तर आता नंदिनी वाचते ते आणि दाखवते वसवत्यांना. तुमचा आणि दीपकचा काहीच संबंध नाही म्हणताय ना असं म्हणते नंदिनी. मग त्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये कसं काय असं म्हणते नंदिनी. कधी येणार हा ड्रायव्हर? फोन पण स्विच ऑफ झालाय असं म्हणते आता काव्या. अरे बाबा तेवढ्यातच आता गाडी येते. त्याच्यात पार्थ असतो बघा प्रेक्षक हो आणि आता काव्या बसून टाकते गाडीमध्ये. दादा असं म्हणते ती. तर बघते तर काय पार्थ असतो तो. मीच आहे. घाबरायला काय झालं एवढं असं म्हणतो होता पार्थ. काय झालं म्हणजे असं म्हणते आता काव्या. कुत्री भुंकत होती ना. मग तुम्ही पण फिसकरायचं त्यांच्यावर. ते पण घाबरले असते असं म्हणतो होता पार्थ. म्हणूनच मला तुम्ही इथे यायला नको होता असं म्हणते आता काव्या. मानिनी काकू पण मला म्हणाल्या होत्या की मी ड्रायव्हर काकांना पाठवते म्हणून. तुम्ही कशाला आला तिथे असं म्हणते आता काव्या. त्यानंच पाठवणार होते आई. नंतर मला म्हटली प्रियपुत्र पार्थ, तुझं नाव पार्थ असलं तरी तो काव्यासाठी सारथी हो आणि त्यांना आणायला जा. म्हणून मी आलं. कसं वाटलं तुम्हाला असं म्हणतो होता पार्थ. इरिटेटिंग असं म्हणते आता काव्या. इंटरेस्टिंग म्हणायचं होतं का तुम्हाला असं म्हणतो तो. इरिटेटिंग असं म्हणते आता काव्या. मला इरिटेट व्हायला लागलंय आता असं म्हणतो होता पार्थ. मला काय हस नाही आहे तुमच्यावर प्रवास करायची असं म्हणते आता काव्या. आणि उतरा उतरा असं म्हणतो आता पार्थ. तर आता उतरते काव्या. तर आता पार्थ आवाज करतो हु हु हु. तर आता काव्या घाबरते परत आणि गाडीत बसते. आता आता काय झालं? हाऊस नव्हती ना माझ्यासोबत यायची प्रवासाची. मग उतरा ना आता उतरा ना असं म्हणतो होता पार्थ. दुसरा ऑप्शन नाही आता माझ्याकडे असं म्हणते आता काव्या. मांजर असं म्हणतो तो आणि हसतो. फट्टू असं म्हणतो तो. तर मग आता काव्या म्हणते मला फट्टू म्हणताय. नाही नाही तिथून एक मांजरीन जात होती तिला फट्टू म्हणतोय असं म्हणतो होता पार्थ. कळतंय मला तुमची सगळी नाटकं कळतायत. चला आता असं म्हणते आता काव्या. तेवढ्यातच पार्थला एक माणूस दिसतो आणि तो सायकल घेऊन जात असतो. अरे देवा ही सायकलची चेन माझा पिच्छाच सोडत नाही असं म्हणतो तो माणूस. अहो चला असं म्हणते आता काव्या. सायकल ठीक करायची म्हणजे खूप वेळ जाणार आणि तिथे माझी बायको बोंबलणार असं म्हणतो तो माणूस. अहो काय झालं आता काय उतरताय असं म्हणते आता काव्या. त्याला मदत करावी असं म्हणतोय पार्थ आणि जातो मदत करायला एका माणसाची. मदत केली तर कुणीतरी मला चांगलं म्हणेल ना. नाहीतर एक एक लोकांची मदत केली तर स्वतः ॲटिट्यूड देतात ती लोक असं म्हणतो होता पार्थ. काय झालंय आता चेन तुटली का असं म्हणतो तो. या सायकलचा पार्थ खुळखुळा झालाय बघा असं म्हणतो तो. कधीपासून चेन निघालेली आहे तेच लावायचा प्रयत्न करतोय पण असं म्हणतो होता तो सायकलवाला. लागणं झालाय बघा. काय करावं का कळतच नाही असं म्हणतो तो माणूस. आणि चेन लावायला बघतो आता सायकलची. थांबा थांबा असं म्हणतो होता पार्थ. मी चेन लावून देतो. दादा ऐका ना तुम्ही जरा शांत व्हा. तुमचे हातपाय थरथरतायत कापतायत अहो. काय झालंय असं म्हणते आता काव्या. अहो थरथरतायत म्हणजे काय. ह्या सायकलचा जसा खुळखुळा झालाय ना तसा माझा घरी गेल्याच्या नंतर खुळखुळा व्हायची भीती वाटते मला. म्हणून थरथरायलोय मी असं म्हणतो तो माणूस. काय बोलताय तुम्ही काय कळत नाही आहे. काय झालंय नक्की असं म्हणते आता काव्या. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय. नाही नाही आता सांगायला वेळच नाही आहे. ह्या सायकलची चेन पटदिशी लावायची आणि छटदिशी मला घरी पोहोचायचं आहे असं म्हणतो होता तो सायकलवाला. अरे जरा थांबा असं केल्यावर कसं लागेल. मी लावून देतो थांबा असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या म्हणते दादा नीट शांतपणे सांगा घरी काय झालंय इमर्जन्सी वगैरे काय प्रॉब्लेम झालाय असं म्हणते आता काव्या. लई मोठा प्रॉब्लेम आहे घरी असं म्हणतो होता तो सायकलवाला.
आता लाटणं धरून थांबली असेल ती, हाच प्रॉब्लेम आहे असं म्हणतो तो. जाऊ दे, रोजचं मडं त्याला कोण रडणार असं म्हणतो आता तो. नेहमीच आहे म्हणतो तो. पण तुम्ही या गावामध्ये नवीन दिसताय. हो, मुंबईचा होता मी. न्यायला आलोय ना असं म्हणतो होता पार्थ. ह्या कोण तुमच्या असं म्हणतो तो सायकलवाला. बायको माझी असं म्हणतो होता पार्थ. अरे वा, बायको आहे. म्हणजे बायकोसाठी लय मोठा पल्ला काढलाय तुम्ही. प्रेम दिसतं तुमचं हिच्यावर लई असं म्हणतो होता सायकलवाला. पोरी नशीबवान आहेसा, लई चांगला नवरा मिळालाय तुला असं म्हणतो होता तो सायकलवाला. आणि आता चेन लावून देत असतो पार्थ त्या माणसाला. तर आता चेन लावून देतो पार्थ ह्या सायकलवाल्याला बरोबर. आता चेन लागलेली आहे असं म्हणतो होता पार्थ. आणि आता काव्या बाहेर येते गाडीतून. हे घ्या टिश्यू पेपर असं म्हणून काव्या देते आता पार्थला आणि म्हणते हात स्वच्छ करा म्हणून. अरे वा, लाई बारीक ध्यान आहे तिचं तुमच्यावर असं म्हणतो तो सायकलवाला. आणि तुम्ही पण लई काळजी करताय तिची. ह्यांच्यासारखा मुलगा नवरावर मिळायला भाग्य लागतं. नशीबवान आहेस असं म्हणतो होता तो सायकलवाला. लई चांगल्या स्वभावाचा आहे, जप त्याला असं म्हणतो तो माणूस. चला येतो मी, नाहीतरी तिथे माझी नशीब पलटायचं असं म्हणतो आणि तो सायकलवाला जातो तिथून आता. चला, कोणीतरी मला भला माणूस म्हटला बाबा असं म्हणतो होता पार्थ. चला भला माणूस गाडी काढा, घरी जायचं आहे असं म्हणते आता काव्या. बसा बसा असं म्हणतो होता पार्थ. तर आता नंदिनी म्हणते द्या ना उत्तर, बोला आता काय म्हणणं आहे तुमचं ह्यावर. अजूनही तुमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, बोला ना असं म्हणते आता नंदिनी. हो केलंय मी असं म्हणते आता वसवत्या. मीच तुला दीपकला लग्नातून तुला किडनॅप करायला लावलं असं म्हणते आता वसवत्या. तर आता नंदिनीला आठवतं कसं वसवत्याने तिला काहीतरी प्यायलेलं असतं आणि त्यानंतर तिला चक्कर आल्यासारखी झालेली असते आणि कसं तिला किडनॅप केलेलं असतं हे सगळं आता आठवतं. तर आता वसवत्याला सुद्धा आठवतं कसं काय काय प्लॅन केलेलं असतं त्याने ते. तर आता वसवत्याला नंदिनी म्हणते का केलं तुम्ही असं. तर आता वसवत्या म्हणतात कारण मला आमच्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये नको होतीस तू असं म्हणते आता वसवत्या. तुझ्या बापामुळे मी माझा नवरा गमावलाय नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. आणि त्याची मुलगी मला या घरामध्ये नको होती असं म्हणतात वसवत्या. हे मी हजारदा ओरडून ओरडून विक्रमला सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नव्हता. मग मी धनंजयला धमकी दिली आणि तुझं लग्न मोडलं असं म्हणते आता वसवत्या. नंदिनीचं लग्न मोड असं म्हटलेलं असतात ना वसवत्या धनंजयला, म्हणजे नंदिनीच्या नवऱ्याला. पण त्याने मोडलेलं नसतं आणि वसवत्याने म्हटलेले असते नाही तर ती आणि मी आहे. आणि आता नंदिनीचे बाबा सुद्धा म्हटलेले असतात की मी माझ्या मुलीला नंदिनीला ह्या घरामध्ये सुनमन पाठवू शकणार नाही. विक्रमला म्हटलेले असतात ना, ते सगळं आठवतं आता नंदिनीला. लग्न मोडणार असं म्हणते आता नंदिनी. पण तू पुढे आलीस आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलंस असं म्हणते आता वसवत्या. मी कशी आदर्श मुलगी आहे, आदर्श सून आहे हे सिद्ध करून दाखवलंस असं म्हणतात वसवत्या. मग मी ठरवलं आता जे काही करायचं ना ते लग्नात करायचं. आणि नेमकं त्याच वेळी त्यावेळी माझ्या हाताला एक पत्ता लागला असं म्हणते आता वसवत्या. दीपक तुझ्या प्रेमामध्ये वेडा झाला होता तो. तर आता वसवत्याने बघितलेलं असतं ना कसं फूल घेऊन जात असतो दीपकच्या समोरून. कसं वसवत्याने तिच्या हातातून ते गुलाबाचं फूल घेतलेलं असतं. कोणात तुम्ही असं म्हटलेलं असतं ना, दीपक प्रेम करतोस का नंदिनीवर असं विचारलेलं असतात ना त्या. ती तुझी होऊ शकत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेतोयस असं म्हणतात वसवत्या. तुला नंदिनी हवी. हो असं म्हटलेलं असतो दीपक. मी मिळवून देईल असं म्हटलेले असते आता वसवत्या त्याला. मग मला माझे हात घाण करावेच लागले नाहीत नंदिनी असं म्हणतोय आता वसवत्या. दीपकला वेटर म्हणून मी लग्नामध्ये सामील करून घेतलं आणि लग्नाच्या दिवशी काय घडलं हे तुला माहितीच आहे असं म्हणते आता वसवत्या. इतका राग होता तुमच्या मनात माझ्याबद्दल तर मला आधीच सांगायचं ना असं म्हणते नंदिनी. मी घरातून निघून गेले असते असं म्हणते नंदिनी. तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्हा चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. कळतंय का तुम्हाला असं म्हणते नंदिनी. तुमच्या सुळाच्या आगीत आमच्या चौघांची स्वप्न जळाली वसवत्या. तुम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचं असं म्हणते नंदिनी. नाही वाटत असं म्हणते आता वसवत्या. मी जे केलं ते ठरवून केलं असं म्हणते आता वसवत्या. आणि आता तू माझं काहीच वाकडं नाही करू शकत असं म्हणते आता वसवत्या. चॅलेंज करताय मला असं म्हणते आता नंदिनी. की चिडवण्याचा प्रयत्न करताय मला असं म्हणते आता नंदिनी. तर जे समजायचं ते समज असं म्हणते आता वसवत्या. मग ठीक आहे असं म्हणते नंदिनी. मी काय करते ते बघायचं आहे ना तुम्हाला असं म्हणते नंदिनी. मग बघाच असं म्हणते ती. नंदिनी बोलून नाही करून दाखवेन असं म्हणते ती आता वसूला. आणि नंदिनी निघून जाते तिथे. तेवढ्यातच वसवत्या म्हणतात खाली जाऊन सगळ्यांना रडून रडून माझी कंप्लेंट करशील असं म्हणतात वसवत्या नंदिनीला. का माझं कुपी सांगणार आहे सगळ्यांना असं म्हणतात वसवत्या नंदिनीला. सांग सांग सांग. कोणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर कारण तू आत्ता या घरात आली आहेस असं म्हणतात वसवत्या. पण हे घर ना माझं आहे नंदिनी आणि इथून मला कोणीही हलवू शकत नाही असं म्हणतात वसवत्या. ज्या झाडाची मुळं खोलवर रुजलेली असतात ती
झाडं सुद्धा वादळाच्या तडाख्यात लांब फेकली जातात. मी ते वादळ घेऊन येईन असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही बघाच, मी हारते की तुम्ही हारताय असं म्हणते आता नंदिनी. आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमचं काळं कृत्य मी सगळ्यांसमोर कसं आणते ते बघा असं म्हणते आता नंदिनी. तर नंदिनी तिथून आता निघून जाते आणि आता वसवत्त्यांना मात्र शॉक बसलेला असतो. वसवत्त्यांना मात्र आता खूप राग आलेला असतो नंदिनीचा. तर आता खूप जोरात कडाक्याची वीज चमकते आणि आता पार्थ आणि काव्या मात्र गाडी चालवत येत असतात घरी. तर आता पोलीस थांबवतात त्यांच्या गाडीला आणि म्हणतात थांबा थांबा. काय झालं असं म्हणत होता पार्थ. दादा पुढे लँडस्लाईड झालाय, नाही जाऊ शकत तुम्ही पुढे असं म्हणतात पोलीस. किती वेळ लागेल असं म्हणतो होता पार्थ. किमान 5 ते 7 तास लागतील असं म्हणतात ते पोलीस. बापरे असं म्हणतो होता पार्थ. बरं ठीक आहे असं म्हणतो होता पार्थ. ओ दादा गाडी समोर लावा असं म्हणतात ते पोलीस. छी असं म्हणते आता काव्या. सगळे प्रॉब्लेम्स आजच यायचे होते का असं म्हणते आता काव्या. वैताग आता यायला असं म्हणते आता काव्या. जरा पेशन्स ठेवा असं म्हणतो होता पार्थ. कसे ठेवू पेशन्स, काय झालंय असं म्हणतो होता पार्थ. पार्थ वॉशरूमला जायचंय मला असं म्हणते आता काव्या. जरा कंट्रोल करा असं म्हणत होता पार्थ. कंट्रोल असं म्हणते आता काव्या. काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का असं म्हणते आता काव्या. नेचर्स कॉल ना, कधी काही येऊ शकतं. एकतर मगाशी मी 2-3 तास रस्त्यावर तशीच उभे होते असं म्हणते आता काव्या. तुम्हाला मुलांना ना कळणार नाही, तुम्ही मुलं कधीही कसे कुठेही. आम्हा मुलींचा प्रॉब्लेम होतो असं म्हणते आता काव्या. आता यात मुलींच्या गोष्टींवरून काय भांडायचं आहे का तुम्हाला माझ्यासोबत असं म्हणतो तो. तुम्ही माझ्यासारखा जरा विचार करा, मग तुम्हाला कळेल मला काय होतंय ते असं म्हणते आता काव्या. बरं असं म्हणतो होता पार्थ. मग गाडी पार्क करूया, बघूया इथे काही आहे का असं म्हणतो होता पार्थ. चला बघूया असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्याला घेऊन जातो पार्थ इथून. अरे बाप रे म्हणतात एवढ्या सगळ्या लाईनी बघून आता गाड्यांच्या. तर आता पार्थ जातो काव्याला घेऊन कुठेतरी. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते आणि आता नंदिनी आरती करत असते आणि सगळे आलेले असतात आता आरतीसाठी. म्हणजे रम्या, वसवत्त्या, जीवा, मानिनी, मंजू, मिथून, विक्रम सगळे आलेले असतात. आणि आता धूप देण्यासाठी नंदिनी वळते आणि नंदिनीला आठवतं, मीच तुला तुझ्या लग्नातून दीपकला तुला किडनॅप करायला लावलं होतं हे आठवतं आता नंदिनीला. वसवत्त्याचं बोलणं. आता ती वसवत्त्याकडे जाते. तर नंदिनीला आठवतं कसं जीवा आलेला असतो तिला वाचवायला आणि तिचं लग्न थांबवलेलं असतं दीपक सोबत ते. आणि नंदिनी जशी आलेली असते मंडपामध्ये तर तिनं पाहिलेलं असतं की पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं ते. तर काव्याला बघून खूप धक्का बसलेला असतो जीवाला आणि पार्थला बघून पण धक्का बसलेला असतो नंदिनीला. लग्न कुणाचं लागलं, तुझ्या सख्या बहिणीचं. हळकुंड कुणाच्या हातावलं हाय, तुमच्या असं म्हणतो तो. मग लग्न कुणाचं व्हायचं हवंय, तुमचं हो ना असं म्हणतो होता तो माणूस. जिचं लग्न ठरलं होतं ती बिन लग्नाची या गावातून गेली, ते तर कुठं बसणार आहे आपल्या गावच्या परंपरेत असं म्हटलेलं असं तो माणूस. नाही बाबा एवढं सगळं झालंय, माझं लग्न करण्याच्या मनस्थितीत मी नाहीच आहे असं म्हटलेली असते ना नंदिनी. आठवतं तिला सगळं. कुणाशीच नाही, लग्न तर तुला करावंच लागेल नंदिनी असं म्हटलेलं असतं तिचा मामा. तर आता नंदिनी धूप द्यायला येते वसवत्त्याला. हा माझा मुलगा शंकर, हा करेल तुझ्याशी लग्न. असला सेकंड हँड मुलीशी मला लगीन नाही करायचं. आज तुम्ही सगळे लोक माझ्या कॅरेक्टरवर चिखलफेक करताय आणि तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना हट्ट असेल तर ठीक आहे मी लग्न करायला असं म्हटलेले से नंदिनी. आहे कोणी असा जो माझ्यावर कुठल्याही घाणेरडा आरोप न करता बोलेल की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून, आणि ती रडलेली असते ते बोलताना. तर जीवा म्हटलेला असतो मी करेन तुझ्याशी लग्न, आणि जीवा लग्न करून घेतलेला असतो नंदिनी सोबत. हे सगळं आठवतं आता तिला. तर आता वसवत्त्या घेतात धूप. मी जे केलं ते ठरवून केलं असं म्हटलेले असते ना वसवत्त्या, आणि आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. तर आता अश्रू असतात नंदिनीच्या डोळ्यात आणि ती बघतच असते वसवत्त्याकडे. शत्रू घरातच असेल तर काय करायचं त्या असं म्हणते आता नंदिनी वसवत्त्याला. तर आता रम्या पण घाबरते. हे तू मला का विचारतेस असं म्हणते आता वसवत. कारण हा चौघांच्या आयुष्याचा आणि स्वप्नाचा शेवट केला तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. आणि आता तिला आठवतं कसं चौघांची लग्न झालेली असतात मनाविरुद्ध ते. काय बोलतेस तू नंदिनी असं म्हणते आता मानिनी. हो आई, दीपकशी हात मिळवणे करून मला लग्न मंडपातून किडनॅप करणाऱ्या वसवत्त्या होत्या असं म्हणते आता नंदिनी. तर सगळ्यांनाच धक्का बसतो आता हे ऐकून. जीवा, मिथुन, मानिनी, विक्रम सगळ्यांनाच धक्का बसतोय ऐकून. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिक्यामध्ये काय येते. बाई 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 कसली भारी दिसतेस का तू असं म्हणते आता ती सायकलवाल्याची बायको काव्याला. तर आता विक्रम म्हणतो नंदिनीला, वसूनी तुला किडनॅप केलं होतं लग्ना दिवशी. अगं काय बोलतेस काय तू नंदिनी असं म्हणतो आता विक्रम. तर आता वसवत्त्या जीवाला म्हणते आरोप करतो ना तेव्हा ठोस पुरावे लागतात असं म्हणते वसवत्त्या. आहे तुझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणते आता वसवत्त्या. आता असा खणखणीत पुरावा देते की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल असं म्हणते आता नंदिनी. तर बघा प्रेक्षक, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.